आज सिद्धेश्वर मंदिरात सोन्याचा हंडा बघायला मिळेल वाटलंच नव्हतं. सुस्वागतम, नमस्कार, राम राम मंडळी. माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सकाळी लवकर उठून रेवा सिद्धेश्वरच्या मंदिरात आलो, महादेवांचे दर्शन घेतलो. मग तिकडनं आलो अश्विनीला माझ्या मित्राचं काम होतं म्हणून तिथं आलतो. तिकडनं आम्ही मल्लिकार्जुन मंदिरात गेलो. मल्लिकार्जुन मधनं दर्शन घेऊन आम्ही आजोबा गणपतीला आलो. पहिले तर आमचं ठरलेलं की नंदीकोल सोबतच फिरायचं. म्हणून सिद्धेश्वर मंदिरात आल्यानंतर प्लॅन चेंज झाला. आमचा आम्ही फिरत होतो. जर आम्ही नंदीकोल सोबत प्रदक्षिणा केला असता तर रात्रीची 12 वाजली असते घरी यायला. नेहमीप्रमाणे आज पण खूप जास्त ऊन होता सोलापुरात. बाकीच्या दिवशी जास्त ऊन असतंय, अशा टायमाला कडक कडक ऊन पडलेलं असतंय. मी माझा फेवरेट कुर्ता घातले होतो माझ्या वाढदिवसाचं. मी स्वतः ड्रॉइंग केलेलं. विसाव्यासाठी थोडा वेळ थांबताना आम्ही 4-5 फोटो काढून घेतलो माझे पण. आता आपल्या स्टोरी मध्ये जो क्लायमॅक्स, इतकं माझा पाय दुखत होतं ना, माझ्या अंगात थोडी सुद्धा कॅपॅसिटी नव्हती. पाय एकदम गरम गरम होऊन गेले होते आणि त्यात नॉन स्टॉप चाललो. थोडं सुद्धा जास्त वेळ थांबलो नाही आम्ही कुठं पण. पाय धुसतच थांबलो. थंड गरम होऊन होऊन पाय माझं पूर्ण वटवळ होतं पायचं. हो, मैदानावर आलो तेव्हा कुठे जीवात जीव आलो. इतकं मस्त सनसेट होतं ना, बापरे काय विचारायला नको. जेव्हा स्टेडियम मध्ये आलो, इतकं भारी पक्ष्यांचं थवा फिरालतं ना, मस्त व्हिडिओ पण निघाला आपल्याला. मग नंतर चाललेलो मल्लिकार्जुनच्या मंदिरात. तेव्हा बघा हे दादा त्यांनी काय म्हणतायत. लास्ट 67 आणि 68 शिवलिंगचं दर्शन घेतलो आणि आजचा ब्लॉग इथंच संपला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.